This is a poem. We are going to see glossary and margin space in this period. Look here, a basket full of moonlight. Here are glossary of the poem and new words that appear in the poem. Look here, seeds. Okay, it is a noun. Germs or grain, त्याला बीज किंवा बियाणं आपण म्हणतो है ना. पाथ, इट इज अ नाउन. रोड, ट्रेल, स्ट्रीट, मार्ग किंवा रस्ता. सो म्हणजे ले डाऊन, आपण म्हणतो ना पेरणे अशा अर्थानं. सो इट इज अ पास्ट, इट इज अ प्रेझेंट फॉर्म, क्रियापद आहे ते. सोचा भूतकाळ सोड असा होतो. देन क्वाईट, इट इज ॲडवर्ब. सायलेंट, ॲब्सोल्युटली है ना, शांत अशा अर्थानं. त्याच्यानंतर टफ, इट इज ॲन ॲडजेक्टिव्ह. डिफिकल्ट और हार्ड, डिफिकल्ट टफ आहे ना, अवघड आहे अशा अर्थानं. विरुद्धार्थी शब्द सिम्पल असं होतं. स्कॉर्पियन, इट इज अ नाउन. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, पॉयझनस स्मॉल ॲनिमल. स्कॉर्पियन म्हणजे कोण? विंचू बघितलं असेल तुम्ही ना, तो विंचूस. देन पाईल्स म्हणजे खरं तर इथं कम अँड गो स्पेशली अबाउट बस येतात जातात ना, त्याला काय म्हणायचं साधारणपणे पाईल्स असं म्हणतात है ना, त्याच्याशी रिलेटेड आहे. पाईल्सचे वेगवेगळे अर्थ आहेत, पण हिअर इथं अर्थ गाड्यांच्या संदर्भात घ्यायचा. लोन म्हणजे काय, तर क्रेडिट किंवा लेंड मनी, आपण म्हणतो ना लोन दिलं, कर्ज साधारणपणे है ना, अशा पद्धतीनं. आणि फेरी टेल्स, स्टोरीज ऑफ अ क्यूट गर्ल फ्रॉम हेवन, म्हणजे पर्यांच्या कथा असतात ना, परी है ना, तर त्या पर्यांच्या कथा म्हणजे फेरी टेल्स. इट इज ऑल्सो नाउन. अँड नाऊ इन margin space, here is a margin space. Here are 4 questions. Okay, so how can we solve these questions? Let's see. Here are these questions. Look here, W's question is there. What does the poet wish from the moon? कवीची है ना, what does, it is a present form बघा. WH सहाय्यकारी क्रियापद, करता आणि मुख्य क्रियापद. विश म्हणजे इच्छाच नाही. कवीची काय इच्छा आहे फ्रॉम द मून, कवी चंद्रापासून काय अपेक्षित करतो किंवा त्याची काय विश आहे, कवी काय मागतो त्याच्यापासून. वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू विलेज डेंजरस, म्हणजे वाय म्हणजे का. इज द रोड फ्रॉम द सिटी, रोड मार्ग, फ्रॉम द सिटी गावापासून शहरापर्यंतचा रस्ता किंवा शहरापासून गावापर्यंतचा रस्ता भीतीदायक का आहे. ओके, नाव वाय डज ही वॉन्ट हिज फादर कम होम अर्ली, म्हणजे बघा इथं प्रश्न दिलेला आहे बघा. वाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर टू कम अर्ली, त्याच्या वडिलांनी लवकर यावं असं त्याला का वाटते, त्या मुलाला का वाटते असा हा प्रश्न आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स, तुम्ही तुमचा जो फॅमिली टाईम आहे, फॅमिली टाईम म्हणजे फॅमिलीबरोबर घालवलेला वेळ जो आहे तो कसा स्पेंड करता इन द इव्हिनिंग. साधारणपणे तुम्ही काय करता संध्याकाळी किंवा जनरली तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर कसा वेळ घालवता. सो दिस इज मार्जिन स्पेस क्वेश्चन विच यू हॅव टू सॉल्व. हे प्रश्न काय करायचे, व्हेरी सिम्पल क्वेश्चन्स आहेत. राईट इट इन युअर ओन वर्ड्स, तुमच्या शब्दामध्ये ते मांडण्याचा काय करा, प्रयत्न करा. ओके, तर आपण आता काय करूया, पोएम जी आहे ती पोएम, लेट्स सी द पोएम हिअर. आपण ही जी कविता आहे, लेट्स रीड द पोएम. आपण कविता काय करूया, वाचूया. इट्स रिअली मार्वलस पोएम, खूप छान कविता आहे. ओके, आय लाईक इट सो मच, मला खूप आवडते ही कविता. बिकॉज इट इज अ प्रेयर. खरं तर ही खूप मुलाची, एका छोट्या मुलाची क्यूट गोष्ट आहे. आणि तो म्हणजे आपल्या वडिलांसाठी जे काही मागतोय त्याच्यामध्ये त्याचा जो निरागस भाव आहे ना, तो या कवितेमध्ये काय केला आहे, दाखवलेला आहे किंवा दिलेला आहे. काय म्हणतो बघा. ओ मून, हे चंद्रा, गिव मी मूनलाईट, मला थोडा चंद्रप्रकाश दे ना. बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल, टोपलीवर दे किंवा 2 टोपली भरून, 2 बास्केट्स फुल. विथ अ सीड्स ऑफ अ मूनलाईट, किती छान कल्पना बघा. विथ अ सीड्स ऑफ अ मूनलाईट है ना, चंद्रप्रकाशाच्या काय कर बिया दे, त्या चंद्रप्रकाशाच्या बिया मी काय करेन, पेरेन आणि त्याची झाडं तयार करेन. किती क्यूट कल्पना आहे. व्हॉट अ इमॅजिनेशन, यू नो, इट्स अ मार्वलस वन. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साईड्स ऑफ अ पाथ, म्हणजे फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरापासून गावापर्यंत, ऑन द साईड्स ऑफ अ पाथ, दोन्ही रस्त्यांच्या बाजूला. आय वॉन्ट टू सॉ, मला काय करायचे, पेरायचे. सॉ मेनी स्मॉल मून्स ऑफ द लाईट, छोटे छोटे चंद्र जे आहेत ते छोटे छोटे चंद्र मला काय करायचे, पेरणी करायची त्यांची. आय वॉन्ट टू सॉ स्मॉल मून्स ऑफ लाईट. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क,
माझं गाव जे आहे छोटंसं गाव आहे ते आहे ना. द होल म्हणजे संपूर्ण टोटल. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. दररोज काय करतं गावातली जी लोकं आहेत, गावातील जी माणसं आहेत ती काय करतात, दररोज शहराला कामानिमित्त काय करतात, ती जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स अ वे बॅक. आणि ती जेव्हा रात्री संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा रिटर्न येतात, माघारी येतात, इट बिकम्स डार्क, तर अंधार पडलेला असतो है ना. आणि त्यांच्या रस्त्यावरती अंधार होतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. कारण माझं गाव जे आहे ते क्वाईट फार, म्हणजे माझं गाव जे आहे ते काय थोडंसं दूर आहे. इट इज अ क्वाईट फार, ते थोडंसं दूर आहे. द रूट इज अ टफ अँड फुल ऑफ अ स्नेक्स अँड स्कॉर्पियॉन्स. जो रस्ता आहे माझ्या गावचा, द रूट इज अ टफ, अवघड आहे है ना. अँड फुल ऑफ अ स्नेक्स अँड स्कॉर्पियॉन. आणि तिथं साप आहेत, स्कॉर्पियॉन्स आहेत. म्हणजे काय, हे छोटे छोटे विषारी प्राणीसुद्धा काय आहेत रस्त्यावरती येतात. आणि माझ्या बाबांना किंवा माझ्या गावातील लोकांना त्याच्यापासून काय होऊ शकतो, त्रास होऊ शकतो. नायदर बस नॉर कार्ट प्लायज. इथं बघा प्लायज मीन्स ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर रूट, म्हणजे येणं जाणं करणं अशा. तर माझ्या गावच्या रस्त्यावरती बस आहे ना, बैलगाडी आहे. कार्ट म्हणजे बैलगाडी आहे ना, छोटी घोडागाडी वगैरे असं. वेन माय फादर रिटर्न्स होम आय मस्ट स्लीप. माझे बाबा जेव्हा घरी येतात तेव्हा मी काय केलं, रात्रीचा झोपलेला असतो. अँड ॲज ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि ते जेव्हा लवकर सकाळी कामाला जातात, ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग, ते जेव्हा कामाला सकाळी लवकर जातात, व्हाईल आय एम स्लीपिंग, जेव्हा मी झोपलेलो असतो तेव्हाच ते काय करतात, निघून गेलेले असतात. ओ मून, हे चंद्रा, गिव मी बास्केट फुल ऑफ अ मूनलाईट. मला काय कर, एक छानपैकी टोपलीभर चंद्रप्रकाश काय कर, दे. ऑन अ लोन, कशावरती, मला कर्ज म्हणून दे, लोन म्हणून दे, उसना दे मला तू. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. किती छान मेसेज आहे बघा. व्हॉट्स अ ब्युटिफुल मेसेज द पोएट हॅज गिवन. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला हा अंधारा प्रकाश जो आहे, अंधार जो आहे तो अंधारा प्रकाशामध्ये काय करायचे, परावर्तित करायचे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. जेणेकरून माझे बाबा काय करू शकतात, लवकर येऊ शकतात. किंवा रिटर्न्स अर्ली, किंवा ही अर्ली ही कम्स इन द लाईट, ते लाईटमध्ये काय करू शकतात, येऊ शकतात. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला त्यांच्याकडून गोष्टी ऐकायच्या आहेत, परीकथेतील हे ना, परीकथेतील राजकुमारा अशा. तर मला त्यांच्याकडून काय करायचे, तर छान छान गोष्टी ऐकायच्या आहेत. पर्यांच्या का गोष्टी ऐकायच्या आहेत, त्याच्यानंतर अकबर बिरबलच्या, अशा खूप साऱ्या गोष्टीच काय करायच्या मला ऐकायच्या आहेत. आणि छानपैकी शेवटचं जे स्टांजा आहे त्याच्यामध्ये, ओ मून, हे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ अ मूनलाईट. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ अ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. मला दोन्ही बाजूनी, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी चंद्रा तुझा प्रकाश काय करायचे, पेरायचा आहे. व्हॉट अ ब्युटिफुल पोएम. खूप छान अशी ही पोएम आहे सुनील शर्मा यांची. इट्स अ ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी लँग्वेज विच इज अ नॉर्दर्न साईड लँग्वेज. इंडियाचा नॉर्दर्न भाग आहे ना, तिकडे साधारणपणे डोगरी लँग्वेज काय केली जाते, बोलली जाते. सो यू एन्जॉयड, आय थिंक यू मस्ट एन्जॉय दिस पोएम ब्युटिफुली. तुम्ही ही कविता काय केली असेल, एन्जॉय केलेली असेल. ओके, याचा पुढचा जो भाग आहे इंग्लिश वर्कशॉपचा आपण नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये काय करूया, बघूया. टिल देन हॅव अ नाईस टाईम अँड थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. गुड डे.